की समाजवादी चळवळीमध्ये जे जातीचा प्रश्न आहे मेन, तोच त्या जातीच्या प्रश्नावर जास्त फोकस केला जात नाही. समाजवादी चळवळीपासून मी दूर होत गेले आणि आंबेडकरी चळवळीमध्ये मी स्थिरावत गेले. अहिल्याबाई या खरं म्हणजे लोकमाता आहे. बाईल काम करत राही, ऐते वावर खात खात राही, पशुपक्षात ऐसे नाही तया त्या समानो म्हणावे. का. आता म्हटलं हा तर स्त्रीवाद आहे. म्हणजे त्याने क्रम कसा लावला, मुलींनी पहिल्यांदा शिकायचं, दुसरी गोष्ट त्याने खेळायचं आणि मग याच्यातून वेळ मिळाला म्हणजे त्यांचं बालपण हरवून घ्यायचं नाही. शिक्षण हे तर अभिमानाने जगण्यासाठी शाळेत जाऊया चला, शिकूया चला असं म्हणजे अभिमानाने जगण्यासाठी असं त्या म्हणतात. म्हणजे मुलींना शिक्षण कशासाठी पाहिजे, अभिमानाने जगण्यासाठी. 100 वर्ष आधी सावित्रीबाईंनी या स्त्रीवादाची मांडणी केलेली आहे. सिद्धार्थ हा तिच्या कुशीतून जन्म घेतलेला मुलगा नाही, तो महामायेच्या कुशीतून जन्म घेतलेला. महाप्रजापती ही सावत्र आई आहे बुद्धांची, पण तरी तिने त्या सिद्धार्थाचा सांभाळ करताना सावत्रपणाची रेष पूर्णपणे गेलेली आहे. आंबेडकरी आईची कन्सेप्ट ही फक्त बुद्धिस्ट समाजातल्या स्त्रिया अशी अजिबात नाही. हा सगळा वारसा आहे, हा अहिल्याबाईंचा वारसा आहे. नमस्कार. केतकी प्रकाशन प्रस्तुत विचार आणि संस्कृतीचा मंच या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. आजच्या आपल्या पाहुण्या आहेत डॉक्टर आशालता कांबळे, एक स्त्रीवादी लेखिका, एक बहुजनवादी लेखिका, ज्या लेखिकेने मराठीतील विविध परिवेशात आणि इथल्या साहित्यात एक विशिष्ट असं स्थान निर्माण केलं. समाजाला एक बहुआयामी विचार, एक समतामूलक समाज, एक सम्यक विचार त्यांनी ठेवलेला आहे. सावित्रीबाई फुले साहित्य मीमांसा यासारखं पुस्तक आशालताबाईंनी आम्हाला दिलं आणि यातून समाजामध्ये एक वेगळा विचार त्यांनी मांडलेला आहे. आज डॉक्टर प्राध्यापिका आशालता कांबळे या मराठी साहित्यातील एक महत्त्वाचं नाव, एक सुवर्णपान आहे. आजच्या आपल्या ह्या पाहुण्या, आपण त्यांना ऐकणार आहोत, त्यांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. धन्यवाद. नमस्कार बाई, तुमचे हार्दिक स्वागत चॅनलवरती. सर्वप्रथम मी खूप हॅपी आहे, आज आनंदी आहे की चळवळीतल्या अनेक स्त्रियांशी माझे वैचारिक संबंध आले. त्यांपैकी महत्त्वाच्या व्यक्ती म्हणून तुम्ही आहात. आम्ही तुमच्याबरोबर गप्पा मारणं हे चुकीचं आहे स्टेटमेंट. आम्ही तुम्हाला ऐकण्यासाठीच असतो. तर आज तुम्हाला ऐकायचं आहे आणि मला असं म्हणेन की ही एक उपलब्धी आहे की मी तुम्हाला प्रश्न विचारतोय. आणि मला असं विचारायचं आहे की आशालता कांबळे यांची एक ही जी चळवळीमधली जडणघडण, एक प्राध्यापिका, एक समाजवादी गुठातून व्यक्ती आली, मग ती आंबेडकरी चळवळीकडे, एकंदरीत हा प्रवास तुमचा कसा राहिला, एक संघर्षरत प्रवास हा तुम्ही कसा इथपर्यंत आलात? खरं तर माझा तू आता शब्दप्रयोग वापरलास ना, संघर्षरत प्रवास, तो वैयक्तिक जीवनाच्या बाबतीत ठीक आहे संघर्षरत प्रवास, पण चळवळीच्या बाबतीत मी असं नाही म्हणणार. म्हणजे चळवळीचा माझा जो प्रवास आहे ना, तो असा एकदम स्ट्रेट आहे आणि तो मी स्वीकारलेला आहे ॲक्च्युली. त्यामुळे मी त्याला संघर्षरत असं मी म्हणणार नाही. ती माझी चॉईस होती आणि माझी सुद्धा स्वतःची गरज होती. जशी चळवळीची गरज तशी माझी स्वतःची गरज. तर आता मी थोडक्यात वैयक्तिक जास्त मी बोलणार नाहीये, पण आता तू म्हणालास तो शब्दप्रयोग वापरलास म्हणून अगदी 1 मिनिटात मी सांगते की अगदी मालवण तालुक्यातल्या खेडेगावामध्ये माझा जन्म झालेला आहे. म्हणजे साधारणतः MA पर्यंतचं शिक्षण माझं हे तिथे राहूनच झालेलं आहे. म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळेत माझं शिक्षण झालेलं आहे. जातीयतेचे चटके वगैरे हे सगळं हळूहळू अनुभवाला आलेलं आहे आणि ते असं आहे सगळं. म्हणजे ओके. त्यानंतर मी मग 1990 मध्ये मुंबईत आलेले आहे आणि 1990 नंतर मग खरं
एक जे ज्याला आपण म्हणतो की आपलं अनुभव विश्व, विस्तृत अनुभव विश्व, ते खरं म्हणजे मला त्यानंतरच समजलं. कारण त्याच्या आधी जेव्हा वयाची साधारणतः 28 वर्षांपर्यंत माझं सगळं काम तिथेच होतं. म्हणजे मी माझी जी नोकरी आहे ती एका अत्यंत एका खेडेगावामध्ये होती पहिल्यांदा. आणि त्यानंतर मग त्या तालुक्याचं ठिकाण आहे मालवण म्हणून. तिथलं फेमस हायस्कूल, टोपेवाला हायस्कूल म्हणून माझं शिक्षणही तिथेच झालं आणि तिथेच मी नोकरीला होते टीचर म्हणून. आणि त्याच वेळेला माझा या सामाजिक चळवळीशी संबंध आला. म्हणजे राष्ट्र सेवा दलाशी माझा संबंध आला. मी माझ्या त्या खेड्यामध्ये साने गुरुची कथा मला चालवत होते. साने गुरु माझे किती सालची गोष्ट असेल? ही साधारणतः 82ची गोष्ट आहे, 1982ची. म्हणजे मी 20 वर्षांची होते असेल. म्हणजे माझी ओळख जी झाली ती साने गुरुजी कथामालेतून ओळख झालेली आहे आणि माझ्या कामाची सुरुवात सुद्धा तिथेच झालेली आहे. तर तिथे ऍक्च्युली आम्हाला काही अशी खूप मोठी जागा वगैरे अशी नव्हती. तर त्या रविवारच्या वेळेला ती जिल्हा परिषदेची जी शाळा होती त्या जिल्हा परिषदेच्या शाळेचं गेट उघडं होतं. शाळा जरी बंद तरी गेट उघडं असायचं. त्यामुळे त्या गेटमधून मी एंट्री करू शकत होते. मग त्या मुलांना घेऊन आमच्या बौद्ध वस्तीतली मुलं हाताला पकडून मग नंतर तो देवळी समाज म्हणून आहे तिथल्या काही मुलं यायला लागली तिथे. आणि असं करून तिथे मी हाताच्या घेऊन जायचे आणि तिथे त्या झाडाच्या भोवती तिथे बसून त्या ग्राउंडवर बसून गोष्ट सांगणं वगैरे. त्यानंतर मग गावातलं जे छोटंसं वाचनालय होतं त्या वाचनालयाची जागा आम्हाला देऊ केली. आता खरं म्हणजे देवळामध्ये वावर असतो सगळ्यांचा, पण देवळामध्ये या अस्पृश्य मानल्या गेलेल्या मुलांना एंट्री नसते दिली ना. मला पण नव्हती एंट्री ऍक्च्युली. तर त्यामुळे तिथे मला ही घेता येत नव्हती. म्हणजे ती योग्य जागा, मी मुद्दाम सांगते हे कसं असतं ते व्यवस्थेचा दृष्टिकोन कसा असतो. पण तिथल्या त्या वाचनालयामध्ये आम्हाला जागा उपलब्ध करून दिली गेली आणि मग दर रविवारी तिथल्या वाचनालयामध्ये साने गुरुची कथा मला सुरू व्हायची. त्यानंतर मग माझी एंट्री राष्ट्र सेवा दलाच्या मुख्य संघटनेमध्ये झालेली आहे. आणि त्यावेळेला मला चांगल्या लोकांच्या गाठीभेटी झाल्या तेव्हा. म्हणजे मधु दंडवतेंपासून प्रमिला दंडवते, आपले वसंत बापट, प्रधान, नरेंद्र दाभोळकर वगैरे यांच्याशी जवळून असे संबंध आले. आणि मग ते मालवणचं सेवांगण आहे त्या सेवांगणामध्ये आमची शिबिरं व्हायला लागली. मग छात्रभारती संघटना, त्या छात्रभारती संघटनेमध्ये एंट्री झाली. कारण मी माझा कॉलेजच्या मुलांशी संबंध होता ना. मालवणमध्ये हायस्कूलला शिकवत होते. त्यामुळे त्या हायस्कूलची मुलं आणि ती तिच्या कॉलेजची मुलं अशी भोवती असायची. आणि ती एक कर्मभूमीच झाली होती राष्ट्र सेवांगण म्हणून. राष्ट्र सेवा दलाचं काम तिथे व्हायचं. समाजवादी विचारसरणीच्या लोकांनी ते बांधलेले आहे. आणि मग तिथे छान वाटत होतं. म्हणजे मला आंबेडकरी चळवळीची गाणी गायली जायची तिथे. त्यामुळे माझी तेव्हा अशी समजूत होती की ही आंबेडकरी चळवळच आहे. म्हणजे त्यावेळी असं आंबेडकरी चळवळ वेगळी आणि हे काही, आम्ही त्याला ऍक्च्युली परिवर्तनवादी चळवळ या अँगलने बघत होतो. आता त्या लहान वयामध्ये समजही कमी असते ना. तर त्यावेळेला मला ते बाबासाहेब आंबेडकरांची गाणी म्हटली जातात तिथे, बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सांगितले जातात आणि ही भली माणसं होते ना. म्हणजे त्यांच्या मोटिवेटिव्ह मधु दंडवते वगैरे सगळी बाबासाहेबांच्या कॉलेजमध्ये त्यांनी काम केलं. बरोबर आहे. तर त्यामुळे काही प्रश्नच नव्हता. म्हणजे मी झोकून देऊन त्याच्यात काम केलेलं आहे. छात्रभारतीची तर सगळी जी उभारणी झालेली आहे ते जवळजवळ सिंधुदुर्ग जिल्हा, रत्नागिरी जिल्हा याच्यामध्ये ते माझ्याच परिश्रमाने ते झालेले आहे. तिथे मिळालेली होती. नंतर अनेक वर्ष कामं केलेली आहेत त्यांनी. आता सगळ्यांची वेगळी वेगळी कामं झालेली आहेत. कारण समाजवादी चळवळ ही आता तशी राहिली नाही, त्या तेवढी आता राहिलेली नाही. पण अशा पद्धतीने ती जी वैयक्तिक जडणघडण आपण म्हणतो ना, की मी त्याला शब्दप्रयोग असं वापरेन की सामाजिक जाणीवा विकसित होणं, सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक जाणीवा विकसित होणं, ह्या ज्या गोष्टी असतात ना, ह्या गोष्टीची सुरुवात अशी कुठून तरी होते आपल्या. आणि नंतर मग आपण आपला असा शोध घेत जातो. आता यानंतर मग जेव्हा मी मुंबईत आले, तर मुंबईत आल्यानंतर लग्न झालं माझं एका फुल टाइम कार्यकर्त्याशी. BSP मध्ये ते काम करत होते, कांशीरामजींच्या चळवळीमध्ये. आणि मग त्यांच्याशी माझं लग्न झाल्यानंतर मग ते मला याच्यातला फरक सांगायला लागले. समाजवादी चळवळ
आणि आंबेडकरचं. आंबेडकर बहुजन बहुजन चळवळ म्हणूया त्याला, की कांशीरामजींची जी चळवळ आहे बहुजन चळवळ. हा, त्याला ते त्याच्यातला फरक सांगायला लागले. कारण त्यावेळी मी अगदी प्रामाणिकपणे सांगेन की त्यावेळी व्ही पी सिंग आहेत ना, त्या व्ही पी सिंगांचा खूप मोठा प्रभाव होता आणि समाजवादी विचारसरणीचे ना ते. तर त्यामुळे मी लग्नाच्या आधी आमचा जो संवाद व्हायचा ना माझ्या नवऱ्याबरोबर, तर त्यावेळेला मी व्ही पी सिंगांची बाजू घेऊन बोलणारी आणि ते कांशीरामजींची बाजू घेऊन बोलणार, असं ते व्हायचं. म्हणजे मला माहिती नाही तरी सुद्धा आमचं लग्न झालं, कारण तो तात्विक हे होतं वैचारिक, आणि पहिल्यापासून हे मी सगळं या मोठ्या लोकांच्यात वावरल्यामुळे कदाचित माझ्यामध्ये ते मूल्य रुजलं असेल, की आपले जे काही मतभेद असतात ते तात्विक पातळीवरचे मतभेद ते वैयक्तिक पातळीवर आणायचे नाही, किंवा त्याला वैयक्तिक मतभेद असं म्हणायचं नाही. त्यामुळे माझ्या आजही तात्विक मतभेद जरी अनेकांशी असले तरी त्याचं रूपांतर कधीही वैयक्तिक मतभेदामध्ये म्हणजे वैयक्तिक जीवनातील प्रेमामध्ये दुरावा असं कधीही होत नाही. हे मी तिथून शिकले. म्हणजे मधु दंडवतेंसारखी वगैरे माणसं किती मोठी होती, हे किती वेगळ्या पद्धतीने ते संसदेमध्ये त्यांचं आजही विरोधकांना ते कसं संसदेमध्ये भाषण वगैरे द्यायची किंवा विरोध करायचे एखाद्या तत्वासाठी. पण तीच माणसं ज्यावेळी संसदेच्या बाहेर भेटणार त्यावेळी ते एकमेकांना आलिंगन देणार, एकमेकांना हस्तांदोलन करणार. तर हे जे आहे, जे आता नाहीसं होत चाललंय, म्हणजे लोकशाहीचा हा खरं तर गाभा आहे, हे मूल्य आहे लोकशाहीचं. तर ते जे नाहीसं होत चाललंय ना, तर त्या काळात लहानपणापासून माझ्यावर तसं म्हणजे तरुण असल्यापासून माझ्यावर रुजत चाललं होतं. त्यामुळे माझा नवरा जरी कांशीरामजींच्या बाजूने बोलणारा होता आणि मी व्ही पी सिंगांच्या बाजूने बोलणारी होती, तरी सुद्धा आमचं लग्न झालं, आमचं छानपैकी जुळत होतं. आणि त्यानंतर मग मी हळूहळू कांशीरामजींच्या चळवळीची मला जवळून ओळख झाली आणि मी त्याच्यात ओढले गेले. म्हणजे मला त्याच्यात तथ्य वाटायला लागलं काही, की समाजवादी चळवळीमध्ये जे जातीचा प्रश्न आहे मेन, तोच त्या जातीच्या प्रश्नावर जास्त फोकस केला जात नाही. म्हणजे समतेचा जो मुद्दा आहे, तो समतेचा मुद्दा, जातीय पातळीवरील समतेचा मुद्दा, तो खूप मोठा प्रॉब्लेम आहे आपल्या देशातला. हे इतकं गांभीर्याने घेतलं जात नाहीये तिथे. आणि ती तर एक मी जाती व्यवस्थेतली एक शेवटच्या घटकाची म्हणजे शेवटच्या घटकातील एक व्यक्ती म्हणून मी ते भोगलेलं होतं ना, अनुभवलेलं होतं. म्हणजे मालवणमध्ये मी राष्ट्रसेवा दलात काम करत असताना तिथे जातीयतेमुळे मला भाड्याने रूम मिळत नव्हती. तर तेव्हा भाड्याने मला रूम मिळत नसताना राष्ट्रसेवा दलात काम करणारे जे तिथले कार्यकर्ते होते, त्या कार्यकर्त्यांना सुद्धा कधी वाटलं नाही की आमच्या घरात हिला देऊया भाड्याने घर असं. तर त्यावेळी ते लक्षात येत नव्हतं. पण ज्यावेळी ह्याच्यातले बारकावे मला नंतर मग हळूहळू वाढत जाते, प्रगल्भता येते आणि मग मला कळायला लागलं, मग मला वाटायला लागलं की नाही, ही जी कांशीरामजींची चळवळ आहे ती या पद्धतीने विचार करते की जाती व्यवस्था पूर्णपणे नष्ट व्हायला पाहिजेत. आणखीन संपूर्ण ही जी समतेची चळवळ आहे ही कशी तळागाळात रुजायला पाहिजे आणि याच्यासाठी त्यांची मेन जी प्रायोरिटी आहे महत्त्वाची ती आवश्यक आहे. आणि मग याच्यातून मी इकडेच ओढले गेले आणि हळूहळू समाजवादी चळवळीपासून मी दूर होत गेले आणि आंबेडकरी चळवळीमध्ये मी स्थिरावत गेले. असं झालं. कालांतराने असं झालं की कांशीरामजींच्या मृत्यूनंतर मायावतींच्याकडे जेव्हा BSP पूर्णपणे गेली, त्यावेळेला असं झालं की सामाजिक चळवळीकडे दुय्यमत्व दिलं गेलं. म्हणजे राजकीय चळवळीला प्राधान्य दिलं गेलं आणि सामाजिक चळवळीकडे दुय्यमत्व दिलं गेलं असं लक्षात आलं आमच्या. तर त्यावेळेला मग माझे मिस्टर शांत राहिले आणि मी माझ्या कामाचं स्वरूप मग बदललं. म्हणजे पूर्णपणे आंबेडकरी चळवळीचे जे विचार आहेत ना ते माझ्या वैयक्तिक कुवतीनुसार मला ते अगदी तळागाळात पोहोचवण्यासाठी मी माध्यम हाती घेतली. ते म्हणजे मला वक्तृत्व तर होतच होतं माझ्याकडे आणि लेखन या मी तुमच्या लेखनाकडे येणार आहे की अहिल्याबाईंवरची पुस्तिका असेल, हिंदू कोड बिलवरची पुस्तिका असेल, त्या सगळ्या पुस्तिका मी भाजलेल्या आहेत. तुमचे अनेक भाषणं देखील जी म्हणजे भाषणं तुझ्याकडे आहेत, ऐकलेली आहेत, छापील स्वरूपातली आहेत, काही भाषणं मी समोर बसून ऐकलेली आहेत.
तर हा जो काही प्रवास आहे आणि मग त्याच्यामधून तुम्ही अशा पुढे 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 येत 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 तुम्ही नंतर मग सावित्रीबाई फुले एक साहित्य मीमांसा तुम्ही आणलीत. हो. आणि मग म्हणजे सावित्रीबाई ह्या आंबेडकरी चळवळीतील नाही किंवा सत्यशोधक चळवळीतील नाही, तर एकंदरीत मराठी साहित्यातील आद्य कवयित्री म्हणून तुम्ही जेव्हा ते हो, सांगता हो. तेव्हा आम्हाला देखील वाटतं हो, अरे म्हणजे आपण हे कधी बघितलं नाही तशा अंगाने, हां, आपण या गोष्टीकडे बघत नाही. बरोबर. ते करत असताना तिथून ते आता काल परवा अलीकडे प्रकाशित झालेलं आंबेडकर आई हो. आणि मग त्या सर्व गोष्टी म्हणजे बहिणाबाईंच्या कविता असतील किंवा या सर्व हे सर्व साहित्य सर्जनशील साहित्य निर्मिती करताना तुमच्या समोर कोणता विचारधारा समोर होती आणि मग तुम्हाला कुठून प्रेरणा अशी मिळाली की आपण हे साहित्य निर्माण करायलाच हवं आणि समाजापर्यंत पोहोचवायला हवं? बरोबर आहे. ॲक्च्युअली कसं झालं माहिती आहे का, की मगापासून मी जो प्रवास सांगते आहे, की ही मोठी-मोठी माणसं तरुण असताना त्या ह्याच्या म्हणजे टीनेजरच्या त्या काळामध्ये ह्यांचा माझ्यावर प्रभाव पडत गेला, की जी अ, जात आणि वर्ग याच्यातून दूर गेलेली माणसं होती ही. उदाहरणार्थ मधु दंडवते किंवा प्रधान वगैरे ही माणसं, सुधा बर्दे वगैरे ही. तर कदाचित त्याचा पण परिणाम आणि नंतर जे मी तुला म्हणाले, की आंबेडकरी चळवळीकडे मी पूर्णपणे अ, माझा प्रवेश झाला. तर त्यामध्ये सुद्धा आंबेडकरवाद आणि बुद्धिझम याचा अभ्यास सातत्याने होत होता. तर याच्यातून कदाचित ही जी जातविरहित आणि वर्गविरहित दृष्टी जी आहे, जी मानवतावादी दृष्टी ज्याला आपण म्हणतो, जी बुद्धिझममध्ये ॲक्च्युली आहे. तर ते सगळं हळू-हळू विकसित होत गेलं आणि या दृष्टीनेच मला प्रत्येक व्यक्तीकडे मला पाहता आलं. म्हणजे ती व्यक्ती साहित्यिक असू दे, सामाजिक काम करणारी असू दे. तर मी आता साहित्याची विद्यार्थिनी, मी साहित्य शिकवत होते. तर हे शिकवत असताना जेव्हा मला बहिणाबाईंच्या कविता माझ्या वाचनात आल्या होत्या, तर त्यावेळेला सुद्धा मला असं वाटायला लागलं, "अरे नको, नको रे ज्योतिषा नको माझा हात पाहू." असं जी कवयित्री म्हणते, ती कवयित्री ही बुद्धांनी सांगितलेला जो विज्ञानवादी दृष्टिकोन आहे, म्हणजे जगामध्ये पहिल्यांदा बुद्धाने सांगितलेला हा दृष्टिकोन, हाच दृष्टिकोन ती सांगते. हो. तिचा धर्म कोणता याच्याशी काही देणं-घेणंच नाहीये ना आपल्याला. ती ती आचरणात आणते, ती जे स्वीकारते ती तिची मूल्य कोणती आहेत हे महत्वाचं आहे. किंवा जेव्हा ती सोपानदेवांना विचारते, की तो जो हा आहे भटजी आहे, तो भटजी काय पुराणात असलेल्या गोष्टी काय सगळ्या खोट्या-खोट्या असतात का रे? अशी ती सोपानदेवांना सांगते. तो भटजी जेव्हा तिला म्हणतो, की तो तुळशीराम त्याची सावली पडेल आपल्यावर, तो अपवित्र आहे म्हणून. पवित्र आहे म्हणून. तर त्यावेळी त्याच्याशी त्या आर्ग्युमेंट करतात आणि उत्तर त्यांना मिळत नाही त्याचं. ते तुला काही कळणार नाही बहिणा म्हणून तो सांगतो. तेव्हा मग ते घरी येऊन सोपानदेवांना विचारतात, "काय रे जे काही खरं-खरं असतं ते काही लिहिलेलं नसतं का ह्या पुराणात वगैरे?" असं त्या विचारतात. तो एक एकदम अगदी निरागसपणे त्यांच्या मनात निर्माण म्हणजे झालेला प्रश्न आहे. कारण एकतर बहिणाबाईंची जी घडण आहे ती कशी झालेली आहे, की त्यांच्यावर कोणतेही कृत्रिम संस्कार झालेले नाही. त्यांची विचारसरणी अशी याच पद्धतीची व्हायला पाहिजे, अशा पद्धतीचं कोणतं वाचन वगैरे त्या करत नव्हत्या. त्यांचं अनुभव विश्व हे कसं होतं, की शेतात काम करणं, कष्टकरी समाजाच्या त्या प्रतिनिधी आहेत खरं म्हणजे. आणि त्या ज्यावेळी अ, अ, आपल्या बुद्धीने विचार करायला लागतात, त्यावेळी त्यांना हे साहजिकच नैसर्गिक प्रश्न पडतात. पडतात. मग ही जी नैसर्गिक प्रश्न पडणारी ही जी कवयित्री आहे, ही कवयित्री मला मानवतेची मूल्य पेरणारी ती विज्ञानवादी दृष्टी देणारी ती कवयित्री वाटायला लागली आणि म्हणून मला तिच्यावर लिहावंसं वाटलं. आता त्याच्यामध्ये कितीतरी अशा कविता आहेत म्हणजे आपल्याला आता नुसतं बहिणाबाईंवरच बोलावं तरी आपल्याला तासभर तासभर हे लागेल. मी सगळं सांगत नाहीये आता. पण असं झालं. मग नंतर मी अहिल्याबाईंच्याकडे बघायला लागले. मग अहिल्याबाईंच्याकडे बघताना मला असं वाटलं अहिल्याबाईंचा अभ्यास केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं, की अरे अहिल्याबाईंना पिंडीतच गुंतवून ठेवलेलं आहे. त्याचा फोटो सुद्धा तोच आहे पिंडीतला. आणि धर्मपरायण बाई तिला अहिल्या देवी म्हटलेलं आहे. खरं तर अहिल्याबाईंची मूळ ओळख जी आहे, जी आपण त्यांचं एकूण काम बघतो, एकूण त्यांचं चरित्र बघतो आहोत, त्याच्यातून आपल्याला असं लक्षात येतं, की अहिल्याबाई या खरं म्हणजे लोकमाता आहेत. लोकमाता. लोकमाता ही उपाधी बरोबर आहे त्यांच्यासाठी.
कारण त्या आपल्या प्रजेची माता या पद्धतीने त्यांनी प्रजेच्या कल्याणाचा विचार केलेला आहे. म्हणजे साधी गोष्ट आहे का, की जे पेंढारी त्यांच्या राज्यामध्ये दरोडे टाकत होते, लोकांना लुटत होते, त्या पेंढाऱ्यांचा त्यांनी आईच्या मायेने विचार केलेला आहे. आणि ते बाबा लूट का करत आहेत, तर त्यांच्या पोटाची भूक शमवणं हे मुख्य कारण आहे. आणि मग त्याने या पद्धतीने त्यांना त्यांच्याशी वर्तन केलेलं आहे, त्यांना कामं दिलेली आहेत आणि ती त्या ह्याचा दरोडेखोरीचा बंदोबस्त त्याने असा केलेला आहे. म्हणजे ऍक्च्युली तुरुंग ही संकल्पना अशीच आहे, की जो चुका करतो त्या चुका करणाऱ्याला काही ठार करणं, त्याला भयंकर कठोर शिक्षा देणं असा त्याचा हेतू नाही. तुरुंग निर्मिती याच्यासाठी झालेली आहे, की त्या व्यक्तीमध्ये परिवर्तन करणं, त्याला बदलणं. तर यांनी अहिल्याबाईंनी तसंच केलेलं आहे आपल्या राज्यामध्ये. या आजच्या राज्यकर्त्यांनी खरं म्हणजे हे सगळं घ्यायला पाहिजे. तर म्हणून मला अहिल्याबाई या पद्धतीने खूप वाईट वाटल्या. त्या खरं म्हणजे संपूर्ण आशिया खंडातल्या अशा पहिल्या प्रशासक आहेत ते, की राज्यकर्त्यांनी त्यांचा प्रशासनाच्या बाबतीतला आदर्श घ्यायला पाहिजे. बऱ्याच गोष्टी आहेत अहिल्याबाईंच्या पण सांगण्यासारख्या. तर त्यामुळे माझी दृष्टी अहिल्याबाईंच्याकडे वळली आणि मला वाटलं की यांची आता एक छोटीशी पुस्तिका काढावी, कारण सर्वसामान्य लोक मोठी मोठी पुस्तकं वाचत नाही. समर्थ स्त्रियांचा इतिहासमध्ये ऍक्च्युली मी प्रकरण आहे त्याच्यात नाही, त्याच्यामध्ये नाही आहे अहिल्याबाईंवरचं, मी स्वतंत्र लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये. तर त्यामुळे मला वाटायला लागलं की हे जायला पाहिजे लोकांच्या पर्यंत. आणि त्याच्यातून मी पिंडीतून मुक्त केलेल्या अहिल्याबाई त्या लोकांना मी सांगितलेलं आहे. कारण एकच उदाहरण सांगते त्यांच्या बाबतीत, की त्यांनी ज्या आपल्या राज्यामध्ये सुधारणेची कामं केली त्याच्यामध्ये देवळं जी बांधली ना, त्या देवळांच्या कळस सोन्याचे नाही केले त्यांनी, तर त्या देवालयांच्या पायऱ्या त्यांनी भरपूर केल्या. कळसाची उंची नाही वाढवली, पायऱ्यांची संख्या वाढवली. कशासाठी पायऱ्यांची संख्या वाढवली, तर येणारा जाणारा वाटसरू त्याला देवळाच्या आतमध्ये प्रवेश नसायचा, तो पायरीवर बसू शकत होता. तर म्हणून ही दृष्टी आहे, म्हणजे राज्यकर्त्याची दृष्टी कशी असायला पाहिजे. किंवा त्याने पाणपोया कितीतरी केलेल्या बांधलेल्या आहेत. तर ते ह्याच्यासाठी त्याने त्या रस्त्याने, त्यावेळी काही दळणवळणाची साधनं नाही, लोक पायी जायचे. मग त्या थकलेल्या आपली जी जनता आहे त्या जनतेला या पद्धतीने आपल्याला त्याची काळजी घ्यायला पाहिजे. भरपूर कामं आहेत त्यांची, खूप एक प्रशासक म्हणून उत्तम. हो, आणि म्हणजे जनतेची काळजी त्यांनी कशी घेतली, जशी शिवरायांच्या बाबतीत आपण बघतो की त्यांनी रयतेची काळजी घेतलेली. म्हणून मी राजमातांनी बरोबर पण केलेलं आहे. आणि जिजाऊंना मी ऍक्च्युली, तू आता राजमाता शब्दप्रयोग वापरतोय ना, तो शब्दप्रयोग मी कधीच वापरत. माता या ह्याच्यातून म्हणजे काय म्हणायचं त्याला, की माता या प्रतीकातून त्यांना मुक्त करायचंय. कारण ही एक कसं आहे, भारतीय व्यवस्थेमध्ये ना बाईला जो सन्मान दिला जातो तो फक्त माता या भूमिकेतच तिला सन्मान दिला जातो, बाकी कुठल्या भूमिकेतून तिला सन्मान दिला जात नाही. किंवा तिचं कर्तृत्व सुद्धा त्याच्यातच मापलं जातं, साचेबंद. तर जिजाऊंची सुद्धा तीच प्रतिमा जाणीवपूर्वक केली, जशी अहिल्याबाईंची पिंडी घेतलेली अहिल्याबाई म्हणजे त्या बाबा काय धर्मपरायण असं म्हटलंय. ऍक्च्युली अहिल्याबाईंचा धर्म हा असा मोक्ष धर्म नाही आहे त्यांचा. मी नेहमी धर्माच्या बाबतीत शब्दप्रयोग वापरते की एक मोक्ष धर्म असतो आणि एक सामाजिक धर्म असतो. मोक्ष धर्म म्हणजे काय, जो तुम्हाला पोथ्या पुराणातून सांगितलेला आहे की हे दान करा, ही दक्षिणा द्या, अमकी पुण्यकर्म करा, मग तुम्हाला मोक्ष मिळेल, हा झाला मोक्ष धर्म. आणि बरेचसे सर्वसामान्य माणसं त्याच्यातच तोच मोक्ष धर्म पाळतात. आणि सामाजिक धर्म म्हणजे काय, तर बाबा तुम्ही लोकांच्या कल्याणाची कामं करा, लोकांच्या दुवा घ्या, ज्याला बुद्धिझम मध्ये कुशल कर्म असा शब्दप्रयोग आहे, एक्झॅक्ट शब्दप्रयोग. तर ते कुशल कर्म तुम्ही करा, लोकांच्या साठी तुम्ही कामं करा, आणि हा झाला सामाजिक धर्म. तर अहिल्याबाईंनी कधी त्यांना जे धर्मपरायण म्हटलं जातं ते या लोकांना तो मोक्षधर्म लोकांच्या डोक्यात बिंबवायचा आहे, अहिल्याबाईंचा आदर्श देऊन. पण अहिल्याबाईंनी मोक्षधर्माचं पालन केलेलं नाहीये, अहिल्याबाईंनी सामाजिक धर्माचं पालन केलेलं आहे. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. तर जिजाऊंच्या बाबतीतही मी असंच म्हणेन की जिजाऊंनी फक्त मातेचीच भूमिका बजावलेली नाहीये, तर अर्थात मातेची भूमिका त्याने नाकारली पण नाहीये, ती निसर्गाने दिलेली भूमिका आहे, ती भूमिका त्याने प्रामाणिकपणे पार पाडलेली आहे. पण त्या भूमिकेमध्ये त्या अडकून नाही पडलेल्या आहेत. जिजाऊंची भूमिका आपण जर बघितली ना, तर जिजाऊ ह्या राज्य निर्मात्या आहेत.
म्हणजे आपल्या मुलाला राज्याच्या निर्मितीचं स्वप्न देणं, त्याच्यासाठी खंबीरपणे उभं राहणं, त्या सगळ्या मावळ्यांना गोळा करणं, हे काही छोट्या शिवाजींना थोडं शक्य होतं त्यावेळी. हे सगळं जिजाऊंनीच केलेलं आहे आणि त्याचं नेतृत्व त्यांनी शिवाजी महाराजांच्याकडे दिलेलं आहे. म्हणजे जिजाऊ आहेत ह्या राज्य निर्मात्या आहेत. त्यांना आपण राजमाता, वीरमाता ह्या प्रतिमेमध्ये त्यांना आपण अडकवून ठेवता कामा नये. अगदी बरोबर. असं माझं मत आहे. तर माझं त्याच्यावर जिजाऊंवर पण मोठं प्रकार आहे. जिजाऊंनी स्वतः धरणं वगैरे बांधली आणि बरीचशी कामं केली आणि तीच रीत पुढे अहिल्याबाईंनी घेतलेली आहे. तर हे सर्व साहित्य येत असताना आपण महत्त्वाच्या पुस्तकाकडे येऊयात. ते म्हणजे सावित्रीबाई फुले आणि साहित्य मीमांसा. सावित्रीबाई फुले म्हटलं की समग्र भारतीय स्त्रीवादी चळवळ उभी राहते, जी साऊथमधून म्हणजे दक्षिणेपासून ती अक्क महादेवीपासून अशी पुढे येत राहते. पण ती महाराष्ट्रात आणि देशात आधुनिक भारतामध्ये जसं बघायला गेलं तर ती पहिली चळवळ म्हणता येईल की सत्यशोधक पद्धती चळवळ. आणि मग सत्यशोधक पद्धतीमधून सत्यशोधक चळवळीतून सावित्रीबाई आपल्याशी हितगुज करतात आणि आपल्याशी बऱ्याचशा गोष्टी सांगतात. त्या थेट व्यवस्थेला बोलतात. त्या माणूस म्हणजे तयास मानव म्हणावे का, ती कविता मला अतिशय वाटते की म्हणजे नुसती आवडत नाही, आवडून नाही चालणार. ती कविता मला आत्ताच्या काळाशी सुसंगत वाटते आणि म्हणून त्या कविता जर 1854-54च्या काळात त्या कविता येतात, म्हणजे ही फार 200 वर्षापूर्वीची जी 150 वर्षापूर्वीची चळवळ आपली जी आहे ती सावित्रीबाई फुले आम्हाला काय सांगते, ती आमची आई आहे आणि मग ती आम्हाला तिची साहित्य समीक्षा कशी होईल, तिची मीमांसा कशी होईल, हे तुम्ही ते पुस्तक मांडलं. ते पुस्तक मला फारच माझ्या समोरच आहे. ते पुस्तक मला फारच हे आहे की अविचार, अज्ञान, मूर्खत्व जेथे तसे काय राही धर्मत्व तेथे, ह्या मुद्द्यावर महत्वाच्या संकल्पनांवर त्याने प्रश्न केलेला आहे. ह्या पुस्तकावर आपण बोलूया. ओके. तर ऍक्च्युली हे जे पुस्तक आहे ना, म्हणजे जेव्हा मी बहिणाबाईंवर लिहित होते तेव्हा आधुनिक मराठी कवयित्रींचं प्रकरण आहे पहिलं बहिणाबाईंच्या पुस्तकामध्ये. हे जे पुस्तक आहे ना त्याच्यामध्ये, आणि ते प्रकरण ज्यावेळी मी लिहित होते ना त्यावेळी माझ्या लक्षात आलं की अरे आधुनिक साहित्यामध्ये ज्या अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या स्त्रिया होत्या, त्यामध्ये सावित्रीबाई वेगळ्या होत्या आणि सावित्रीबाईंना तसा न्याय दिला गेला नाहीये. मग मी त्याच वेळी ठरवलं होतं की सावित्रीबाईंवर एक स्वतंत्र अभ्यास व्हायला पाहिजे. म्हणजे त्या प्रस्तावनेमध्ये मी ते लिहिलंच आहे, एक अर्ध पान त्याच्यासाठी मी खर्च घातलेले आहे. पण त्याच वेळी ठरवलं होतं सावित्रीबाईंवर लिहायला पाहिजे. आणि मग मला वाटतं 2011 पासून मी त्या विषयामध्ये प्रत्यक्ष हात घातला. आणि मग ज्यावेळी मी त्याचा अभ्यास करायला लागले, त्याच्यामध्ये डीप जायला लागले त्याच्यामध्ये, तर माझ्या असं लक्षात आलं की अरे सावित्रीबाई ह्या अशा निव्वळ त्या स्त्रियांच्या मध्ये म्हणजे आधुनिक कविता लिहिणाऱ्या स्त्रियांच्या मध्येच त्यांचं स्थान शोधावं, इतक्या त्या छोट्या नाहीये, इतकं ते मर्यादित नाहीये, इतकं सीमित नाहीये, हे माझ्या लक्षात आलं. आणि मग ते सगळं बघत असताना एक एक हळूहळू अभ्यास करत असताना लक्षात आलं, जसं तू आता त्या कवितेचं उदाहरण सांगितलंस की तयास मानव म्हणावे का, तर त्यामध्ये त्यांचे एक कडवं आहे असं की बाईल काम करत राही खात राही, पशु पक्षात ऐसे नाही तयास मानव म्हणावे का. आता म्हटलं हा तर स्त्रीवाद आहे. हो अगदी. म्हणजे ज्या स्त्रीवादावर आता सिमॉन द बुवाच्या नंतर 1949च्या नंतर ज्या स्त्रीवादावर जगभरात बोललं जाते, तो स्त्रीवाद म्हणजे आधुनिक काळातला स्त्रीवाद हा सावित्रीबाईंनी 1854 मध्ये सांगितलेला आहे. आणि संपूर्ण जगभरातल्या स्त्रीवादाकडे जर आपण जाऊ तर तिथून आपण पार मागे जाताना आपण अगदी 2500 वर्ष आधी जातो थेरीगाथांच्या. आणि सावित्रीबाईंचं दुसरा जो कविता संग्रह आहे आपला 52 कशी सुबोध रत्नाकर, तर त्याच्यामध्ये ती दीर्घ कविता पहिली आहे का, ती मराठी संपूर्ण आधुनिक मराठी साहित्यातली पहिली दीर्घ कविता सावित्रीबाईंची. पण केशवसूत आद्य कवी कसे
हा प्रश्न आणि तो हो ना हा प्रश्न हे सगळंच आहे. भावक कविता केशवसुतांना आद्य कविता का म्हटलं तर त्यांनी क्रांतिकारी कविता लिहिली, त्यांनी देवावर टीका करणारी कविता लिहिली, त्यांनी आपल्या म्हणजे नाट्य कविता त्यांनी लिहिली. म्हणजे ते जे पाश्चात्य देशातले जे जे कवितांचे वेगवेगळे प्रकार आहेत ते सगळे प्रकार केशवसुतांनी हाताळले. म्हणून केशवसुतांना बाबा आधुनिक आधुनिक मराठी कवितेचे जनक असं म्हटलं जातं. पण मी सावित्रीबाई अभ्यासताना माझ्या लक्षात आलं की अरे हे सगळेचे सगळे प्रकार आणि त्याच्याही पेक्षा अजून काही प्रकार सावित्रीबाईंनी हाताळलेले आहे. दुसरी गोष्ट सावित्रीबाईंनी जेव्हा म्हणजे केशवसुत एका बाजूला असं म्हणतात की मूर्ती फोडून या देऊ जोडून या. म्हणजे ते कम्प्लिटली मूर्ती पूजेला हे करत नाहीये, काट मारत नाहीये. ती मूर्ती फोडून टाकू आणि ती पुन्हा जोडू म्हणजे दुसऱ्या पद्धतीने ही देव ही जी संकल्पना आहे ते दुसऱ्या पद्धतीने आणायचे. देव या संकल्पनेमध्ये अजिबातच विरोध करत नाही. पण तेच सावित्रीबाई आपण बघितल्या तर सावित्रीबाई देव या संकल्पनेला धर्म या प्रचलित संकल्पनेलाच त्या विरोध करतात, प्रश्नचिन्ह उभं करत आहेत ना. मग ही अधिक क्रांतिकारी कविता नाही का? सिंपल प्रश्न आहे की नाही. दुसरी गोष्ट ह्या सावित्रीबाई स्त्रीवादावर बोलताना आता मी याच्यातलं एक कडवं तुला सांगितलं आणखीन आणि ह्याच्यातलं अजून एक कविता आहे कोणती की नाही ते उघडून बघायची काय फार मला गरज नाही भासणार. तर याच्यातली अजून एक कविता आहे संवाद पद्य नावाची. तर त्या संवाद पद्य नावाच्या कवितेमध्ये तर इतके क्रांतिकारी विचार सावित्रीबाईंनी मांडलेले आहेत की त्याच्यामध्ये ती नाट्य कविता आहे. एक म्हणजे कथा काव्य नाट्य कविता भाव कविता निसर्ग कविता हे सगळे सामाजिक कविता देखील त्यांनी मांडले. हो सामाजिक कविता हे तर आहेच पण हे सगळेचे सगळे प्रकार सावित्रीबाईंनी हाताळलेले आहेत त्या कवितेमध्ये. पहिल्यांदा हे सगळं आलेलं आहे. तर मग ग्रामीण कविता पण आहे, सांस्कृतिक मूल्यबद्धाच्याही कविता हो खूप आहेत. म्हणजे मी तर 27 ह्याच्या पुस्तकामध्ये त्यांच्या कवितेत मला आढळलेली एकूण 27 की 47 काहीतरी असणार. हे बघ काहीतरी अशी ही इतकी सारी वैशिष्ट्य मला आढळली आहेत ह्याच्यामध्ये. ती सगळी ह्याच्यात दिलेली आहेत. 12-13 सांगते एकच मिनिट. 21 हो 27 आहे बरं का. 27 वैशिष्ट्य मला आढळलेली आहे. तर तो मगाचा मुद्दा आहे तिकडे मी वळते की त्या संवाद पद्य कवितेमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की आई सल्ला देते आहे त्या गोंधळलेल्या मुलींना सल्ला देते. मुली का गोंधळलेल्या आहेत? गट त्यांचे बनवलेले आहेत 4 गट. तर एक गट म्हणतो की आज आपण शाळेला बुट्टी मारूया. मग दुसरा गट म्हणतो शाळेला बुट्टी मारून करूया काय? तर त्या म्हणतात की आपण आता फुगडी खेळूया. दुसऱ्या म्हणतात म्हणजे खेळ खेळूया फुगडी खेळूया. दुसरे म्हणते नाही आईला जाऊन मदत करूया वगैरे असं त्यांचं ते सुरू असतं संवाद. तिसरे म्हणते नाही आपल्याला काही निर्णय घेता येत नाही आपण आईलाच जाऊन विचारूया. मग ते आईला जाऊन विचारतात आणि ती आई त्यांना असं सांगते की काम पहिलं अभ्यास करणे, वेळ मिळाला की खेळणे आणि त्याच्यातूनही वेळ मिळाला की घरकामात मदत करणे. म्हणजे त्याने क्रम कसा लावला? मुलींनी पहिल्यांदा शिकायचं, दुसरी गोष्ट त्याने खेळायचं आणि मग याच्यातून वेळ मिळाला म्हणजे त्यांचं बालपण हरवून घ्यायचं नाही. शिक्षण हे तर अभिमानाने जगण्यासाठी शाळेत जाऊया चला शिकूया चला असं म्हणजे अभिमानाने जगण्यासाठी असं त्या म्हणतात. म्हणजे मुलींना शिक्षण कशासाठी पाहिजे? अभिमानाने जगण्यासाठी. खरोखरच अशा पद्धतीने अभिमानाने जगण्यासाठी हा उद्देश ठेवून मुलींना शिकवलं ना तर कोणतीही मुलगी आत्महत्या करणार नाही. सासरी छळ होतो नाही का. तर या रूट्सकडे आपण ऍक्च्युली जात नाही. सावित्रीबाईंनी त्यावेळी त्या रूट्सला हे केलेलं आहे. म्हणजे मुलींनी खेळायला पाहिजे आणि नाहीतर मग आपण काय करतो की मुली थोडीशी मोठी झाली की पहिल्यांदा घरकामात झुंपवलं जातं. त्याच्यातून वेळ मिळाला तर मग तू खेळ आणि मग ती खेळून मग तिला वाटलं तर मग शाळेत जा नाही तर नका जाऊ असं. तर सावित्रीबाईंची ही कविता म्हणजे पक्का स्त्रीवाद जो आहे ती स्त्रीवादी कविता आहे. आता मगाशी जो मी मुद्दा मांडत होते की याचं जे मूळ आहे संपूर्ण जागतिक पातळीवर आपण बघितलं तर संपूर्ण विश्वामध्ये बघितलं तर ह्या अशा पद्धतीचं हे थेरी कथांमध्ये आपल्याला दिसतं. आणि बुद्ध तत्वज्ञानाचा ज्योतिराव फुलेंचा पण अभ्यास होता.
आणि सावित्रीबाईंचा पण अभ्यास होता. हो हो ते आपल्याला 1991 मध्ये त्यांनी जे हे बावन कशी सुबोध रत्नाकर ही दीर्घ कविता त्यांची आहे ना, जी काशी म्हणाले सावित्रीबाईंची, ती मराठी साहित्यातली पहिली दीर्घ कविता. माधव जुनियन यांची दीर्घ कविता पहिली असं म्हटलं जातं मराठी साहित्याच्या इतिहासामध्ये, पण ते खरं नाहीये. माधव जुनियन यांची खूप नंतरची आहे ती. 1900 नंतर विरह तरंग त्यांचं आहे ते, पण आहे त्यांची ही सावित्रीबाईंची आधीची आहे, बावन कशी सुबोध रत्नाकर. आणि त्याच्यामध्ये त्याने म्हटलेलं आहे एके ठिकाणी की बहुत भांडणे बुद्ध ब्रह्मात झाली, जयाची ध्वजा ब्रह्मे मिळाली, आणि मग जातीचे चौवर्ण त्याने बांधले वगैरे, असं त्याने तो संपूर्ण इतिहास घेतलेला आहे. मी व्यवस्थित स्पष्टीकरण त्याचं इथे केलेलं आहे. तर या पद्धतीने सावित्रीबाईंचा हा जो वारसा आहे, हा वारसा इथून येतो. आणि आधुनिक काळाचा आपण जर का विचार केला तर त्या आधुनिक काळामध्ये खरं तर स्त्रीवादाची मांडणी करणाऱ्या सावित्रीबाई ह्या पहिल्या आहेत. आधुनिक मराठी कवितेच्या जनक त्या पहिल्या आहेत असंच आपण म्हणायला पाहिजे. आणि मी ह्या पुस्तकामध्ये मागणी केलेली आहे की मराठी समीक्षेचा इतिहास आपल्याला बदलायला पाहिजे. आधुनिक मराठी कवितेच्या जनक हे केशवसूत नाही आहेत, तर आधुनिक मराठी कवितेच्या जननी सावित्रीबाई आहेत. ही आपण त्याच्यात दुरुस्ती करायला पाहिजे. अगदीच आता झालंय असं की आधी तुम्ही म्हणत होता केशवसूत आहेत ते, कारण 1990 पर्यंत सावित्रीबाईंची कविताच बाहेर आली नव्हती. मागोमाळीने ती बाहेर आणली. म्हणाली हो हो तेव्हा त्याची ओळख झाली. त्याच्या आधी अनुल्लेखाने, म्हणजे जे व्यवस्था परिवर्तनाचं जे साहित्य आहे ना, ते अनुल्लेखाने मारायचं. ही रीत आहे आपल्या देशात. जशा थेरी कथा कितीतरी वर्ष आपल्या देशात तर कोणी तर बाहेर काढल्याच नाही, त्या रिस डेव्हिसने बाहेर काढल्या पाश्चात्य देशामध्ये. पहिल्यांदा आर पिशेलने, जर्मन मधले जो आर पिशेल आहे, त्याने त्याचं पहिल्यांदा संपादन केलं, पण ते पाली भाषेमध्ये होतं. पण रिस डेव्हिड्सने ते इंग्रजी भाषेमध्ये पुस्तक रूपातच काढलं. आणि त्याच्यामुळे 20व्या शतकाची सुरुवातीची गोष्ट आहे. मला वाटतं 1908 मध्ये ते पुस्तक रूपाने आलेलं आहे. त्यामुळे त्या स्त्रीवादाची ओळख खरी पहिल्यांदा जर करून दिली असेल आधुनिक काळामध्ये, जागतिक पातळीवर मी म्हणते तर ती या थेरी कथांच्या रिस डेव्हिड्सने लिहिलेल्या पुस्तकातून झालेली आहे. पण आधुनिक काळामध्ये जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला म्हणजे त्याच्याही आधीची गोष्ट ही 1854ची गोष्ट सावित्रीबाईंची कविता आली ती. म्हणजे स्त्रीवाद सावित्रीबाईंनी सिमॉन द बुवाच्या आधी 100 वर्ष आधी सावित्रीबाईंनी या स्त्रीवादाची मांडणी केलेली आहे. पण त्याची ओळख आपल्याला उशिरा झाली. पण ओळख उशिरा झाली म्हणून काय झालं, त्या आधी आहे. जसं मी आता विधान केलं की व्यवस्था परिवर्तनाचं जे असतं ते अनुल्लेखाने मारलं. कसं थेरी कथा अनुल्लेखाने मारली गेली, ती आमच्यापर्यंत येऊ दिली नाही, उशिरा त्याची ओळख झाली. सावित्रीबाईंची कविता अनुल्लेखाने दुःखाने तर ताराबाई शिंदेंचा स्त्री पुरुष तुलना अनुल्लेखाने मारायचा प्रयत्न केला. मुक्ता साळवेचा जो दुःखाविषयीचा निबंध आहे तो अनुल्लेखाने मारण्याचा प्रयत्न केला गेला. पण ते 100 वर्षांनी का होईना आम्ही ते उत्खनन, म्हणजे माझी एक कविता आहे की आम्ही उत्खननात दंग आहोत. फुले आंबेडकरांच्या पावलावर पाऊल टाकत आहोत. आम्ही उत्खननात दंग आहोत असं मी त्या कवितेमध्ये म्हणते. तर खरंच हे उत्खनन केलं ना आमच्या पिढीने केलं आणि हे सगळं आलं बाहेर. आता माझ्याही बाबतीत मला असं वाटतं की माझं समजा हे पुस्तक याची काही खूप चर्चा जितकी व्हायला पाहिजे तेवढी झाली नाहीये. पण मला स्वतःला खात्री आहे की हे जर का आज अनुल्लेखाने मारायचा कोणी जर का मनातही विचार आणत असतील तरी सुद्धा मला माहिती आहे माझ्या मृत्यूनंतरची जी पिढी असेल, तुझ्यासारखे आज कसं तू उत्खनन करतोस ना या सगळ्याचं सत्यशोधक चळवळीचं, तसं पुढची पिढी याचं उत्खनन जरूर करेल आणि या पुस्तकाचा नक्की अभ्यास होईल याची मला नक्की खात्री आहे. तर अशा या सावित्रीबाई ह्या माझ्या हृदयात आहेत. त्यांना ती माय आहे आमची आणि त्यांचे सत्यशोधक चळवळीचं खूप महत्वाचं हे आहे. समाज परिवर्तनासाठी खूप महत्वाचं योगदान आहे. सावित्रीबाईंवर बोलायचं म्हणजे खूप एक या अशा 5-10 मिनिटात होणार नाही. आपण त्याच्यावर वेगळा एपिसोड करायला नक्कीच करू. म्हणजे एकूणच त्यांचं जे काम आहे त्या कामा, कारण मला स्वतःला असं वाटतं म्हणजे यावर्षी मी आता तो प्रोजेक्ट घेते हाती, ज्योतिष सावित्रींचे वारसदार. मला आता डिक्लेअर करायला हरकत नाही कारण यावर्षी मी त्याच्यावर काम सुरू पण केलंय. तर ते याच्याचसाठी आहे की चळवळीत काम करणारे जे कपल असतात ना त्यांना या जाणीवा नाहीये. जसं सावित्रीबाई आणि ज्योतिराव फुले हे चळवळीत काम करणारं एक आदर्श जोडपं.
पण हे आदर्श आपण कशासाठी म्हणतो? नुसते ते चळवळीत काम करतात दोघेही एकत्रित म्हणून आदर्श असं नाही. तो तर आदर्श आहेच आहे. पण त्याला जोडून मी असं म्हणेन, की दोघंही जेव्हा चळवळीत काम करत असतात, तेव्हा दोघांनीही एकमेकांच्या स्पेसचा आदर करायला लागतो. एकमेकांना स्पेस द्यावी लागते. त्या स्पेसमध्ये ढवळाढवळ करून चालत नाही. तिथे इगो येऊन चालत नाही. तर ज्योतिराव फुलेंनी सावित्रीबाईंना स्पेस दिलेली आहे. म्हणून सत्यशोधक चळवळीचं काम करत असताना सावित्रीबाई एके ठिकाणी असायच्या आणि ज्योतिराव फुले दुसऱ्या ठिकाणी असायचे. म्हणजे याच्यामध्ये सावित्रीबाईंनी जी पत्र लिहिलेली आहेत ज्योतिरावांना, त्या पत्रांचं मी विश्लेषण केलेलं अगदी आहे. अगदी हो तर वाचलं मी. त्याच्यामध्ये आपल्याला हे समजतं. म्हणजे कार्यकर्ते काळजी घेतायत सावित्रीबाईंची. तर त्यावेळेचा आधी काळ किती वेगळा आहे ना, पण ज्योतिराव फुलेंच्या मनात असं येत नाही आणि यंग होत्या सावित्रीबाई तेव्हा. तर ज्योतिराव फुलेंच्या मनात असं येत नाहीये, माझी बायको तिकडे बाबा एकटी आहे, कार्यकर्त्यांच्या घराड्यात आहे आणि ती काम करते आहे. तर नाही, त्याने एकमेकांच्या कामामध्ये म्हणजे आपला अडथळा नाही होऊ दिला. तर यशस्वी सहजीवनासाठी ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. म्हणून मला सातत्याने वाटतं, की सावित्रीबाईंची जी पत्र आहेत, म्हणजे हे जोडप्यांसाठी हे पुस्तक पाहिजे. तर नुसतंच हे साहित्यिक नाहीये, ह्याच्यामध्ये सामाजिक अँगल पण आहे याच्यामध्ये. तर हे अतिशय महत्वाचं आहे. आपल्याकडे काय होतं, अगदी हा विषय आला म्हणून मी आता बोलते, किंवा हे जे मी आता ज्योती सावित्रीचे वारसदार हा प्रोजेक्ट का हाती घेतलाय, तर मला स्वतःला असं लक्षात येतंय, की आमची ही तरुण मुलं-मुली आहेत ना, ते एकत्रित चळवळीमध्ये काम करतात आणि त्यांचं प्रेम जमतं. मग त्या काहींचं लग्न होतं. तर मग लग्न झाल्यानंतर सुद्धा अनेकांचे डिव्होर्स होतात. खरं म्हणजे एकत्रित काम करणारी आहेत ना ती. इथपर्यंत नाही व्हायला पाहिजे. मग हे का होतं? तर माझ्या असं लक्षात आलं, की इथे ना दोघांचा इगो आड येतो. आणि दुसरी गोष्ट अशी, की जे अ, 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 म्हणजे जे बोललं जातं, तोंडाने बोललं जातं, ते प्रत्यक्ष कधी-कधी आचरणात आणलं जात नाही. विशेषतः पुरुषांकडून घडतात ह्या चुका. आणि स्त्रियांच्या बाबतीत असं होतं, की जी स्त्रीमुक्तीची जी कन्सेप्ट आहे, ती कन्सेप्ट योग्य पद्धतीने कदाचित त्याचं आकलन काहींना होत नाही. आणि मग त्याचा एकदम टोकाचा जाऊन विचार केला जातो, असंही आहे. म्हणजे दोन्हीकडे आहे. हो. तर ते असं नाही व्हायला पाहिजे. एकमेकांना समजून घेऊन, म्हणजे बहिणाबाई परत आल्या. बहिणाबाईंचं आणि सावित्रीबाईंचं खूप जवळचं नातं आहे बरं का. माझं व्याख्यान होतं. कविता निसर्ग कन्या म्हणते मी ह्या दोघींनाही. आणखीन त्यांच्या कविता धरित्रीच्या लेकींची, सावित्रीबाईंची आणि बहिणाबाईंची. मी तौलनिक सांगते तुम्हाला. तोलणी खूप अशा सिमिलर विचार आहेत, देणाऱ्या आहेत, अशा आहेत. त्या दोघींच्या कविता आहेत. तर त्यामध्ये जसं बहिणाबाई म्हणतात, की अरे संसार संसार दोन जीवांचा विचार, देतो सुखाला नकार आणि दुःखाला होकार. किती सुंदर कॉन्सेप्ट आहे ती याची. तर तशाच पद्धतीने या सावित्रीबाईंनी आणि ज्योतिरावांनी त्यांची जी एकमेकांची साथ आहे, ते एकमेकांच्या दुःखाला त्यांनी झेललेलं आहे. एकमेकांच्या जबाबदाऱ्या त्यांनी आपल्या मानलेल्या आहेत. तर अगदी. सहजीवनाची ही कन्सेप्ट आहे. मग सावित्रीबाईंकडे येताना तिथून पुढे तुम्ही आंबेडकरी आई हो, हा जो हो. तुम्ही आता हां. संपादन केलं बरं. त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगा? हां, तर त्याची कन्सेप्ट मी सांगते. मुळात आधी आंबेडकरी आई ही जी कन्सेप्ट आहे ना, ही कन्सेप्ट समजून घेताना काही जणांची गल्लत होते. म्हणजे आंबेडकरी शब्द आलाय ना तिथे, तर तो शब्द काही जणांना वाटतो आंबेडकरी अ, या समूहापुरता, म्हणजे जो बुद्धिस्ट समाज आहे, त्या समाजापुरताच तो आहे का? आता एक गोष्ट सत्य आहे, की बाबासाहेब आंबेडकरांनी जे विचार मांडलेले आहेत, ते पूर्वाश्रमीच्या महार कम्युनिटीने अत्यंत निष्ठेने ते स्वीकारले. हे तर सत्य आहे ना, बाकीच्यांना समजायला वेळ लागला तो. बाकीचे आता स्वीकारतायत, नाही असं नाही. पण सुरुवातीच्या काळामध्ये तो त्याने घेतला. 1927 मध्ये ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांना उद्देशून जे जागृतीचे विचार मांडले आणि त्याचा मुख्य गाभा हा होता, की तुम्ही तुमच्या मुलांना शिकवा. बरोबर. म्हणजे ब्राह्मण स्त्री जर का आपला मुलगा साहेब व्हावा म्हणून स्वप्न बघते, तर तुमच्या तितक्या तशाच पवित्र कुशीतून तुमच्या पण मुलाचा जन्म झालेला आहे. तर त्याला पण साहेब बनवण्याचे स्वप्न तुम्ही बघायला पाहिजे. मुळात ही कन्सेप्ट अशी होती, की बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या स्त्रीला न्यूनगंडामध्येच हे केलं होतं, दाबून ठेवलं होतं आणि तो तिच्यातला न्यूनगंड तिच्या मुलांमध्ये पण संक्रमित होत होता ना, संपूर्ण बहुजन समाजाचीच ॲक्चुअली ही कथा. ही कथा होती. सावित्रीबाईंनी जरी सत्यशोधक चळवळीमध्ये हे काम केलेलं आहे, तरी सुद्धा पुन्हा ही याच्यामध्ये म्हणजे प्रत्येक पिढीमध्ये हे काम करावंच लागतं.
ते असं सातत्याने त्याची उजळणी करावी लागते. तर ते पुन्हा बाबासाहेबांनी ते वेगळ्या पद्धतीने घेतलेले. पण झालं असं, की जसं ते पूर्वाश्रमीच्या महार समुदायाने ज्या निष्ठेने ते घेतलं आणि त्याने पूर्ण त्याचं जे मूळ आहे, म्हणजे विज्ञानवाद आपल्याला जर का स्वीकारायचा आहे, नवस संस्कृतीतून आपल्याला जर का बाहेर पडायचं आहे, सावित्रीबाईंच्या पण कवितेमध्ये आहे हां, ते नवस संस्कृतीतून बाहेर पडलेली कविता. तर त्याच्यातून जर का बाहेर काढायचं असेल समाजाला, तर त्याला कंप्लीटली या देव केंद्रीभूत असलेल्या धर्म व्यवस्थेतून त्यांची मुक्ती व्हायला पाहिजे. म्हणून त्या बाबासाहेबांनी तो धर्म नाकारला. बरोबर आहे ना? आणि यांना पण आवाहन केलं आणि 56 साली हा धम्म निष्ठेने स्वीकारला, पण त्यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्या समाजाने त्याच्यामध्ये बहुसंख्य समाज महार कम्युनिटीचा म्हणजे ज्याने बौद्ध धम्म घेतला तो आहे. बरोबर आहे. आता आंबेडकरी म्हणण्यामागे एक ती जी कन्सेप्ट आहे ती माझ्या मनातली कन्सेप्ट अशी आहे की आंबेडकरी याचा अर्थ पूर्णपणे विज्ञानवादी, आंबेडकरी याचा अर्थ पूर्णपणे समतावादी. बरोबर आहे ना? म्हणजे बाबासाहेबांनी संविधानामध्ये जी मूल्य सांगितलेली आहे, स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता, हे आपल्या संविधानाचं हे आहे, मूल्य आहे. तर ही जी मूल्य आहेत, या मूल्यांची सुरुवात कुठून होते आहे? बुद्ध काळापासून आपण बघितलं तर तिथून सुरुवात येते. आणि ती मूल्य कशी कशी आपल्याला पुढे पुढे आलेली दिसत आहेत, समाजामध्ये त्याचा प्रचार प्रसार कसा कसा झालेला दिसतोय, भारताचाच इतिहासाचा विचार केला तर तिथून आपण बघावं कबीर किस्सा आहे, तिथून बघावं त्याच्यानंतर कबीरांच्या नंतर संत रविदास आहे. म्हणजे एकच कन्सेप्ट ती सुखवती नावाने ती बुद्धिझम मध्ये सांगितली जाते ती कन्सेप्ट. म्हणजे सर्व समान आहेत अशा पद्धतीच्या कल्पितादर्श असा समाज. तर तीच संकल्पना कबीरांनी घेतलेली आहे, तीच संकल्पना रविदासाने घेतलेली बेगमपुरा संकल्पनेतून. बरोबर आहे ना? मी त्या अध्यक्ष भाषणामध्ये मी मांडलेली वाचली. तीच संकल्पना पुढे आपल्याला शिवाजी महाराजांच्या ह्याच्यात दिसते, राज्यामध्ये तीच संकल्पना तुकारामांच्या ह्याच्यात दिसते. तुकाराम महाराजांचा, संत तुकारामांचा प्रभाव होता शिवाजी महाराजांच्या राज्यावर, रामदासांचा नव्हता तर आपल्याला माहिती नाही. मग संत तुकारामांनी ती घेतलेली आहे. वाळवंटी घाई वैष्णव भाई रे, त्याच्यामध्ये ते म्हणतायत की तो नगरीचा जो प्रमुख आहे तो सुद्धा काम करेल, इथे कोणाचं शारीरिक शोषण होणार नाही असं ते म्हणतात. तर ती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये आपल्याला दिसते, तीच आपल्याला पुढे दिसते शाहू महाराजांच्या मध्ये दिसते. बरोबर ना? आणि हीच मध्ये आपल्याला दिसते ह्याच्यातून म्हणजे अजून मोठ्या पातळीवरती फुलेंच्या मध्ये दिसते, सत्यशोधक चळवळीच्या रूपाने आपल्याला ते दिसते की ज्याच्यामध्ये ताराबाई शिंदे आहेत, ज्याच्यामध्ये मुक्ता साळवे आहेत, याने तशा पद्धतीचं लेखन केलेलं आहे ते आपल्याला दिसतं. आणि मग हे सगळं जे आहे सार, बुद्धांपासूनच सुरू झालेलं सगळं सार ते आपल्याला कुठे दिसतं? बाबासाहेब आंबेडकर. बरोबर आहे ना? म्हणजे बुद्धिझम ते आंबेडकरी हे जे सगळं आहे आंबेडकरांपर्यंतच, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं पण तत्वज्ञान त्याच्यामध्ये विलीन झालं असं मी म्हणते. अगदी बुद्धांपासून, कबीरांपासून ते संत तुकारामांपासून, शिवाजी महाराज, शाहू महाराजांपासून, ज्योतिराव फुलेंपासून बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत सगळं तत्वज्ञान जे आपल्याला एकत्रित आपण आज त्याची मांडणी करतो, त्या तत्वज्ञानाला मी आंबेडकरी तत्वज्ञान असं म्हणते. बरोबर. हा, तर म्हणून या सगळ्यांची नावं पाठीमागे जोडायची त्याला गरज नाही. आंबेडकरी तत्वज्ञान म्हटल्यानंतर हे सगळं ते फक्त आंबेडकर या नावाशी सीमित नाहीये, हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे हे जे आंबेडकरी आई हे जे पुस्तक आहे ना, त्या पुस्तकामध्ये हीच कन्सेप्ट घेऊन काम केलेलं आहे. म्हणून याच्यामध्ये फक्त बुद्धिस्ट स्त्रिया नाहीये, हा याच्यामध्ये एक ओबीसी समाजातल्या बाई आहे, नंदा कांबळे या मराठा समाजाच्या आहेत त्याच्यामध्ये, त्याने आपलं सासूवर लिहिलेलं आहे. त्यानंतर सुनीता सावरकर चर्मकार समाजाची आहे, तिने आपल्या आईवर लिहिलेलं आहे. आता याने काही बौद्ध दीक्षा नाही घेतलेली आहे, बरोबर, पण त्यांचे विचार आहेत, ते त्यांचे वडील मामसेपमध्ये काम करत होते आणि त्यामुळे ही सगळी कन्सेप्ट त्याच्यासाठी त्यांना छळ सहन करावा लागलेला आहे. पण हे तत्वज्ञान स्वीकारल्यामुळे आंबेडकरी तत्वज्ञान म्हणजे ज्याच्यामध्ये कबीरांपासून फुलेंपासून सगळं तत्वज्ञान इन्क्लूड आहे, हे तत्वज्ञान त्यांनी स्वीकारल्यामुळे त्यांनी आपल्या मुलींची घडण तशी केलेली आहे. आणि म्हणून या मुली आपल्याला अशा दिसत आहे. इथे ना लक्षात दुसरी गोष्ट अशी त्याच्यामध्ये की मी या विस्तृत अशी माझी भूमिका आहे त्याच्यामध्ये, त्या भूमिकेमध्ये मी असं म्हटलंय की हा वारसा कुठून येतो आम्हाला, तर हा वारसा महाप्रजापतीचा आहे. ज्या महाप्रजापतीने सिद्धार्थ हा तिच्या कुशीतून जन्म घेतलेला मुलगा नाही,
तो महामायेच्या कुशीतून जन्म घेतलेला. महाप्रजापती ही सावत्र आई आहे बुद्धांची, पण तरी तिने त्या सिद्धार्थाचा सांभाळ करताना सावत्रपणाची रेष पूर्णपणे गेलेली आहे. बरोबर आहे ना? म्हणजे एका बाजूने आम्हाला पुराणातल्या कथा काय सांगतात किंवा जे संस्कारात्मक अशी महाकाव्य आहेत असं सांगितलं जातं, ते आमच्यावर काय संस्कार करतात की सावत्र आई ही वाईट असते. बरोबर आहे. पण आम्हाला महाप्रजापती काय सांगते की सावत्र आई वाईट नसते. सावत्र आई आणि सख्खी आई याच्यात काही फरक नाही. आई ती आईच. आई असते. बरोबर आहे. दुसरी गोष्ट मी आता तिथून पुढे येते की मी त्याच्यात म्हटलंय की आमचा वारसा अजून कुणाचा आहे, तो सावित्रीमाईंचा वारसा आहे. अगदी की जे सावित्रीमाईने जैविक मातृत्व नाही मिळालं तिला. निसर्गाने तिला जैविक मातृत्व नाही बहाल केलं, पण सावित्रीमाईंनी सामाजिक मातृत्व जे निभावलं ते सामाजिक मातृत्व आणि जैविक मातृत्व याच्यामध्ये आपल्याला फरक करता येईल? अगदी अजिबात फरक करता येत नाही येऊ शकत. मग तो आपला आदर्श आहे. म्हणून मी आंबेडकरी आई पुस्तकामध्ये एक आई अशी आहे की जी जैविक नाहीये. म्हणजे सासू जी आहे त्या सासूने आईसारखं सांभाळलेलं आहे. नंदा कांबळेंच्या पुस्तकात तसं आहे, किंवा हिरा बनसोडेंच्या सुनेने लिहिलेलं आहे आपल्या सासूबद्दल. ही आई म्हणून माझ्या आयुष्यामध्ये तिने भूमिका कशी बजावली आणि मी कशी घडले हे तिने लिहिलं. बरोबर. तर इथे हा वारसा माझ्या डोळ्यासमोर होता. दुसरं डोळ्यासमोर माझ्या होतं की मॅक्झिम गॉर्कीची जी आई आहे, जी बाबासाहेब आंबेडकरांनी जनतामधून ती दिलेली आहे, तर मॅक्झिम गॉर्कीची आई अशी आहे की ती चळवळीची आई बनलेली आहे. बरोबर आहे. म्हणजे ती प्रत्यक्ष मोमेंटमध्ये काम करायला तिने प्रत्यक्ष ती दिसत नाही आपल्याला, पण ती आपल्या मुलाचे जे मित्र आहेत चळवळीत काम करणारे त्या मित्रांच्या खाण्यापिण्याची काळजी घेते. ती त्याची पत्रकं म्हणजे तिच्या कुवतीप्रमाणे तिला जे होईल तेवढी ती 4 भिंतीत राहून ती काम करते. तर मग बाबासाहेबांनी हा नकळतपणे संदेश दिलेला आहे. हे सांगितलेलं आहे बाबासाहेबांनी की स्त्रीने जरी म्हणजे कुटुंबाचं पालन पोषण करायची जरी तिने स्वतःवर जबाबदारी घेतलेली असेल, तरी सुद्धा तिने त्याच वेळेला जितकं होईल तेवढं तिने सामाजिक काम पण करायला पाहिजे. आणि तशा पद्धतीची आई आहे. म्हणून इथे सुरेखा पैठणेंनी लिहिलेले आहे. तिकडे शैलेश दोंदे म्हणून आमचे कार्यकर्ते आहेत, तर त्यांची आई अशा पद्धतीने कार्यकर्त्यांची काळजी घेणार. मी सुरेखाला म्हटलं तू त्या आईबद्दल लिही, कारण सुरेखाला ती आई माहिती होते. ती सुरेखा पण तिला आईच्याच जागी मानते. सुरेखा एक कार्यकर्ती, त्यामुळे ती त्या आईबद्दल तिला लिहायला मी सांगितलं की तू लिहिते म्हणून. तर अशा पद्धतीने ही सगळी कन्सेप्ट आहे आंबेडकरी आईची. आंबेडकरी आईची कन्सेप्ट ही फक्त बुद्धिस्ट समाजातल्या स्त्रिया अशी अजिबात नाहीये. हा सगळा वारसा आहे. हा अहिल्याबाईंचा वारसा आहे की अहिल्याबाई होळकर ज्याने आपल्या जनतेलाच आपले लेकरं मानलेले आहे आणि ते लोकमाता ह्या उपाधीला ते पात्र बनलेले. मला असं म्हणायचं आहे की आंबेडकरी आई हे स्त्रीवादाचं एक प्रकारे केंद्रबिंदू आहे समाजातल्या. ह्या आंबेडकरी चळवळ असेल, मार्क्सवादी चळवळ असेल, अगदी सत्यशोधकी चळवळ असेल, या सर्व चळवळीचं जो केंद्रबिंदू आहे ती प्रगतिशील आई आहे. बरोबर. आणि जी आपल्याला घडवते विज्ञान. प्रगतिशील म्हणजे त्याच्यात 2 गोष्टी महत्वाच्या आहेत की आपण काय करतो, कधी कधी अशी गल्लत करतो आपण की आम्ही अमुक आहोत तमुक आहोत म्हणतो, पण ते जे या लोकांनी म्हणजे ही व्यवस्था ना इतकी हुशार आहे सांगू की देव केंद्रीभूत असलेली जी संस्कृती आहे ना, ती संस्कृती सहजासहजी कुणी नाकारू नये याची काळजी घेतली जाते. आणि आम्ही अगदी म्हणतो आम्ही ज्योतिराव फुलेंना मानणारे आहोत, आम्ही शिवरायांना मानणारे आहोत, आम्ही कबीरांना मानणारे आहोत, आम्ही रविदासांना मानणारे आहोत, घराघरात आमचे फोटो असतात यांचे, पण आम्ही आचरणात कोणती संस्कृती आणतो? देव केंद्रीभूत असलेली संस्कृती आणतो ना, तोच धर्म आहे. हो. मग हे महत्वाचं आहे. आंबेडकरी कन्सेप्ट जी आहे ही आहे. मगाशी मी शब्दप्रयोग पुन्हा वापरला की ज्या नवस संस्कृती वर पोरडे ओढलेले आहेत सावित्रीबाई फुलेंनी. सत्यशोधक चळवळ आपल्याला हेच सांगते ना की पुरोहित मुक्त चळवळ आहे. ती पुरोहित मुक्त चळवळीचा आपल्याकडून प्रचार प्रसार व्हायला पाहिजे. म्हणजे त्याचं एक भाग आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी सरळ धम्मच दिला. मी असं नाही म्हणत की तो धम्म स्वीकारला म्हणजेच ती आंबेडकरी झाली असं मी म्हणत नाही. म्हणून आता मी वाढली मी म्हणून नाहीये, मी उदाहरणं पण सांगितले की याच्यामध्ये धम्माची दीक्षा प्रत्यक्ष घेतलेल्या अशा नाही आहेत काही जण, पण मला ते आंबेडकरी वाटतंय कारण ते आचरण महत्वाचं आहे ना. आचरण महत्वाचं आहे. तर या सगळ्या चळवळीने म्हणजे माझी इथे विनंती आहे अशी की या ज्या सगळ्या चळवळी आहेत, मार्क्सवादी, माझं सगळ्यांशी रिलेशन आहे चांगलं, मैत्रिणी आहेत माझ्या त्या,
तर ह्या सगळ्या चळवळीने सत्यशोधक चळवळ, मार्क्सवादी चळवळ, बहुजनवादी चळवळ, ह्या सगळ्या चळवळीने आपल्या समाजामध्ये नवस संस्कृतीच्या विरुद्ध आणि देवकेंद्री धर्मसंस्कृतीच्या विरुद्ध, मी त्याला धर्मसंस्कृती असा शब्दप्रयोग वापरते, त्या धर्मसंस्कृतीच्या विरोधात जागृती करायला पाहिजे. अगदी बरोबर. बरोबर ना? मग तिथे अगदी बौद्ध धम्माला जे कोणी बौद्ध धर्म मानतात त्याला पण मी धर्मसंस्कृतीच म्हणते. अगदी अगदी अगदी. म्हणजे तो बौद्ध आहे नावाने म्हणून त्याला मी त्याच्यातून बाजूला पाडत नाही. मी त्यालाही धर्मसंस्कृतीच म्हणते. म्हणजे समजा काळे मणी मी बाजूला काढले आणि त्या काळ्या मण्याच्या ऐवजी मी पांढरं मंगळसूत्र घ्यायला लागले, किंवा जर का तिकडचा उपवास मी काढला आणि इकडे बाबा त्या बुद्धाला खुश करण्यासाठी मी जर का कुठला तरी पौर्णिमेचा नाही तर अजून कुठला तरी मी जर का उपवास करायला लागले, तर त्याला मी धर्मसंस्कृतीच म्हणेन. आणि माझा याला पण विरोध असेल, त्याला मी आंबेडकरवादी नाही म्हणणार. अगदी बरोबर. आंबेडकर ही संकल्पना त्याच्यामध्ये नाही घेणार. तर याच्यामध्ये ह्या आया मी निवडल्याच अशा आहेत की चाकोरी बाहेरचं जीवन जगणाऱ्या, स्वतःची आयडेंटिटी निर्माण करणाऱ्या अशा मुली पहिल्या शोधल्या. मग त्या मुलींना मी फोनवरून विचारलं त्यांच्या आईची पार्श्वभूमी, बरं का, इतकी मेहनत याच्यावर घेतलेली आहे. आणि जेव्हा मला खात्री पटली की इथे बाबा म्हणजे नुसती ती खंबीर आहे एवढंच नाहीये, ती पूर्णपणे धर्मसंस्कृतीतून मुक्त झालेली आहे. येस येस. तर अशा जोड्या आहेत याच्यात. अगदी 42 आया. मला पुढे जायचंय शेवटाकडे, की आपण साहित्यावर बोललो, आपण स्त्रीवादावरची तुमची एक व्याख्यान आपण पुढच्या वेळेस आपण पुढचा आपला एपिसोड त्यावरती असेल. पण ह्या एपिसोडमध्ये मला साहित्याविषयीच्या बऱ्याचशा गोष्टी मला क्लिअर झाल्या, अशा गोष्टी मला कळल्या आणि लोकांनाही त्या माहीत पडल्या. आशालता कांबळे, डॉक्टर आशालता कांबळे कोणतं साहित्य वाचतात आणि सध्या तुम्ही कोणतं पुस्तक वाचताय ते तुम्ही आमच्या व्ह्यूअर्सला सांगा. सध्या म्हणजे माझं काय झालंय माहितीये का, की एक एज होतं की कथा कादंबऱ्यांचं आकर्षण असण्याचं. तेव्हा मी भरपूर नासी फडकेंपासून अगदी आपल्या वि स खांडेकरांपासून हे सगळे आवडते लेखक होते माझे. हे सगळं वाचलेलं आहे. कुसुमाग्रजांच्यावर तर मी लिहिलेलं आहे, त्यांच्या ह्याच्यावर प्रवासी पक्षी मधले कुसुमा. हो, तो एक मुद्दा जाता जाता सांगते की त्याच्यावर मला का स्वतंत्र लिहावंसं वाटलं, तर त्यांच्या वयाच्या उतार वयातल्या कविता आहेत प्रवासी पक्षीमध्ये, आणि मला त्या कवितांमध्ये बुद्धिझमचा प्रभाव दिसतो. होताच म्हणून मी त्याच्यावर लिहिलं. हे समीक्षक सांगत नाही सांगत, तर मी त्या पुस्तकामध्ये ते लिहिलेलं आहे. तर आता काय झालं, काही एक ठराविक एज नंतर मी जेव्हा संशोधनात्मक लेखनाकडे वळले ना, तेव्हा या कथा कादंबऱ्यांतून मी मुक्त झाले आणि मी संशोधनात्मक लेखन असं वाचते. मग ते संशोधनात्मक लेखन वाचत असताना अलीकडे कसं होतं, मुद्दाम होऊन वाचनासाठी म्हणजे या अमुक पुस्तकाच्या वाचनासाठी वेळ द्यायला नसतो माझ्याकडे, कारण प्रत्येक वर्षी माझा एक एक प्रोजेक्ट असतो घेतलेला हाती. आता मी आंबेडकरी आईतून मोकळी झाल्यानंतर मी रमाईंचा प्रोजेक्ट हाती घेतला. रमाईंवरचं माझं पुस्तक आता झालं, म्हणजे लिहून जस्ट झालं. मग रमाईंसाठी मला काय काय लागणार वाचायला, तर मग मी सगळी ती पुस्तकं गोळा करून ते ठेवलेले, ती मग सोबत घेते. म्हणजे लेटेस्ट वाचन माझं ते असतं. मग रमाईंवर लिहिताना मी अनुयायांच्या नजरेतून बाबासाहेब आंबेडकर ते वाचन, मग विजय सुरवाडेने संपादित केलेलं ते पत्रांचा संग्रह ते वाचन, पत्रांच्या अंतरंगातून ते पहिल्यांदा पण वाचलं होतं, पण आता अजून जाणीवपूर्वक वाचते ते. मग योगीराज बागुलांचं बाबांची रामू ते वाचन, तर त्याचं सध्या सुरू आहे वाचन. बरोबर. असं होतं. आता अजून पुस्तकं काही गोळा करून ठेवलेली आहेत. म्हणजे मला तारा राणींच्या विषयी मला खूप अट्रॅक्शन आहे. मगाशी बोलता बोलता त्या तारा राणी राहील, अहिल्याबाई होळकर आहेत, जिजाऊ आहेत, त्याच रांगेत तारा राणी सुद्धा आहेत. तारा राणीचं फार नाव आपण घेत नाही. 50 त्यांनी राज्य सांभाळलं. हो, तर ते वेगळी आहे म्हणजे ते. आणि सावित्रीबाई फुले ह्याच्यामध्ये तारा राणींवर स्वतंत्र असं आहे, म्हणजे जेंडरच्या पलीकडे जाऊन सावित्रीबाई तारा राणींकडे बघतात. म्हणजे पुन्हा सावित्रीबाई आल्या की सावित्रीबाई मला का वाटतात इतक्या ह्या साहित्यामध्ये, की ह्यांनी सगळ्या कन्सेप्ट त्यांनी हे केलं. कारण तेच संत असं त्या म्हणतात, तेच नर-नारी श्रेष्ठ संत, त्याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष असा भेद करत नाही. त्या स्त्री आणि पुरुष यांच्यासाठी दोघांसाठी संत शब्द वापरतात. आणि तारा राणींचं पण वर्णन करताना त्या तारा राणींसाठी छत्रपती शब्द वापरतात. म्हणजे जेंडरच्या पलीकडे जाऊन त्यांनी केलेलं आहे की नाही. हे सगळं इतकं सगळं ते खूप वेगळं आहे, म्हणजे खूप असं. तर आता पण वाचन करत असताना मी ते
त्यांचं एक मोठं पुस्तक आहे ह्याच्यावरचं. मी आता नाव विसरले ते, म्हणजे मनोविकासकडून मी ते विकत घेतलं 1400 रुपयांचं पुस्तक आणि ते ठेवलंय. हा, जयसिंगराव पवारांचं. राजाराम हा, तर ते अजून डिटेल त्याचं वाचन झालं नाहीये. पण आता मला हे झालं माझं सावित्री ज्योती सावित्रीचे वारसदार झाले, म्हणजे रमाई झालं आता यावर्षी ज्योतिराव सावित्रींचे वारसदार हा प्रोजेक्ट आहे. मग आता त्या संदर्भातलं काही मुलाखती घेऊन ते लिहिते. अगदी अगदी तर ते आहे. मग काही त्या संदर्भातलं काही, म्हणजे फुलेंच्या संदर्भातलं ते वाचन ते होणार आहे. आणि त्यानंतर मला थेरीगाथांचं मोठे प्रोजेक्ट हाती घ्यायचं आहे. तर त्याच्यासाठी पुस्तकं गोळा करून मी ठेवलेली आहेत सगळे. म्हणजे मला त्यावेळच्या संस्कृतीचा, सामाजिक परिस्थितीचा हे देणारं, म्हणजे त्याची माहिती देणारी अशी पुस्तकं मला हवी आहे. तर ती घेऊन ठेवलेली आहेत आता अशी विकत पुस्तकं. ते आता हळूहळू मी त्या प्रोजेक्टला सुरुवात करणं, तेव्हा ती वाचणार. आणि अधूनमधून एक छोटं मोठं वाचन होतच असतं. म्हणजे कोणी आता काल मला याने मधु मोहितेंचं पुस्तक ते काल हाती आलंय, ते आता वाचायचं, आता प्रकाशित झालेलं. हा, ते वाचायचंय. मग ते आपली विद्या बोरजारे आहे, तिने कांची कादंबरी दिलेली आहे, ती वाचायची आहे. तर या पुस्तकांचं वाचन होतच असतं. आमच्या मैत्रिणी आहेत, छाया कोरेगावकरचं ते रिक्त विरक्त कादंबरी, त्याचं ते वाचन झालं. श्यामल गरुडच्या कनातेच्या माझेचं वाचन झालं. तर हे मध्ये मध्ये होतच असतं. पण जाणीवपूर्वक वाचन म्हणून मला आता असं हे संशोधनात्मक जी पुस्तकं असतात, संस्कृतीवर आणि सामाजिक व्यवस्थेवर प्रकाश टाकणारी पुस्तकं, त्या पुस्तकांचं वाचन मी पर्टिक्युलरली करत असते. धन्यवाद. या होत्या डॉक्टर आशालता कांबळे. बाई, आपण पुढच्या एपिसोडमध्ये स्त्रीवाद आणि डॉक्टर आशालता कांबळे यांचे विचार काय आहेत नक्की आपण त्याच्यावरती करू. धन्यवाद, तुम्ही वेळ दिलात. ओके.